सांगा 500 टना मागे जर 700 रुपये 650 रुपयांचं 660 रुपयांचं जर नुकसान होत असेल तर त्याला मजा नाही ना. नाही काढलं तर आम्ही लवकरात लवकर त्यांच्या गेट समोरून उठणार नाही. आम्ही आंदोलन ह्या 10 ते 11 दिवसात आंदोलन करणार आहे. आम्हाला आमच्या हक्काचं पैसे 3000 द्यावं. तुमचे पैसे आम्हाला नको, आमच्या कष्टाचे पैसे आहेत ते. आता बिल नाही मिळालं तर आम्ही कारखान्यावर आंदोलन करणार आहे. आम्ही त्या गेट समोर उठणार नाही. आम्हाला 3000 रुपयानेच पैसे पाहिजेत. आम्हाला बाकीचं काम आहे. आम्हाला तुमचा 1 रुपया बी जास्त नको. तुम्ही ज्या कारखान्यानं ज्या शेजारच्या कारखान्याने जेवढे पैसे दिलेत तेवढेच तुम्ही आम्हाला पैसे द्या. आम्हाला बाकीचं काय माहित नाही. आमदार प्रतिनिधीत आज जवळजवळ त्या 1.5 वर्ष झाला आमदार झालेत. तुम्ही आता हलावताय रस्त्यानं, बघा तुम्ही चेक करा. त्या रस्त्याने येता सध्या येत नाही. की प्रत्येक कारखान्याच्या बरोबरीने तर कमीत कमी बिल द्यावा त्यांना. आमची एकच मागणी आहे की त्यांना 3001 रुपयानं बिल द्यावा. इंद्रेश्वरनं 3000 दिलंय, त्या विहाळनं 3000 दिलंय, त्या केवणनं 3000 दिलंय. ह्यांनाच एकट्यानं 2340 रुपयानं बिल काढलंय. आमची स्पष्ट मागणी आहे की मी मतदान केलंय त्यांना. मी स्वतः त्यांचा बूथ प्रमुख होतो. मी त्यांच्यासाठी जी नाही ती गावात भांडण केलंय मतदान मागण्यासाठी. पण त्यांचं एकच कर्तव्य आहे की त्यांना आम्हाला स्पष्ट 3000 रुपयानं बिल अदा करावीत आणि शेतकऱ्याला खुश करावे. किती नुकसान झालंय तुमचं? मला सांगा, माझ्या मोठ्या भावानं 500 टन ऊस पांडुरंग जयदेव रोडगे आणि श्रीराम जयदेव रोडगे आपल्या स्वसावर त्यांना ऊस भैरवनाथला घातला. त्यांचा 450 ते पावणे 500 टन ऊस गेला आहे. मला सांगा, 500 टना मागे जर 700 रुपये 650 रुपयांचं 660 रुपयांचं जर नुकसान होत असेल तर त्याला मजा नाही ना. 650 रुपये 3-3.5 लाख रुपये कमी यायला लागलं ना. आज 3-3.5 लाख रुपये कमी म्हणजे लेकराच्या हातात 10 रुपये देताना माणूस विचार करतोय. किती शेतकऱ्याचं नुकसान झालं? असं भरपूर शेतकरीत, टोटल शेतकरीत जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यांचं गाळप झालं त्यांचं 2340 रुपयानं बिल काढलंय. अजून मागचं तर काढायचंच राहिलंय. 6 जानेवारीपर्यंत त्यांना बिलं काढली ती. बिल नाही मिळालं तर काय करणार? बिल नाही मिळालं तर आम्ही कारखान्यावर आंदोलन करणार आहे. आम्ही त्या गेट समोर उठणार नाही. आम्हाला 3000 रुपयानेच पैसे पाहिजेत. आम्हाला बाकीचं काम आहे. आम्हाला तुमचा 1 रुपया बी जास्त नको. तुम्ही ज्या कारखान्यानं ज्या शेजारच्या कारखान्याने जेवढे पैसे दिलेत तेवढेच तुम्ही आम्हाला पैसे द्या. आम्हाला बाकीचं काय माहित नाही. आम्ही तुम्हाला मतदान केलंय. आम्ही तुम्हाला विधानसभेत पाठवलंय. मी सांगितलंय तुम्हाला. ह्याच्या आधी सांगितलं की बूथ प्रमुख होतो. सगळ्याला माहिती आहे. जिल्हा प्रमुखाला माहिती आहे, तालुका प्रमुखाला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. आम्ही रक्त वकलं यांच्यासाठी. यांचं काम आहे आमचं बिल द्या. ह्याच्या पलीकडे आम्हाला काय माहीत नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. ह्या जर 10 दिवसात त्यांना बिल दिलं नाही तर आम्ही गेट समोर आंदोलन करणार. समस्त बावची आणि परंडा तालुका, भूमपरंडा, वाशी तालुक्याच्या वतीनं मी बोलतोय. आमदार प्रतिनिधीत आज जवळजवळ त्या 1.5 वर्ष झाला आमदार झालेत. तुम्ही आता हलावताय रस्त्यानं, बघा तुम्ही चेक करा. त्या रस्त्याने येता सध्या येत नाही. रस्त्याला नुसतं खड्यात रस्ता आहे का रस्त्यात खडा हीच कळत नाही. दुसऱ्यांच्या कारखान्यापेक्षा जास्त आम्ही 50 रुपयाने भाव काढू हे आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना सगळ्यांनी त्यांना मदत केली का तर आपला ऊसाचा पट्टा आहे हा. आमच्या तालुक्यात भरपूर प्रमाणात ऊस पिकतो. पण तिथं जर 2300 रुपयाने जर बिल भेटत असेल तर शेतकऱ्यांनी आता बघायचं कुणाकडे. जर ह्या तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून तानाजी सावंत जर असं करायला लागले तर बाकीच्या कारखान्यांनी करणार काय? तरी नशीब बाकीच्या कारखान्यांनी 3000, 2800, 3100 रुपयांनी बिल काढलेलं आहे. पण आमची इच्छा आहे की तानाजी सावंत साहेब आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते, त्यांना आम्ही आमदार केले. त्यांनी आमचं लवकरात लवकर जे आता 2340 रुपयांनी बिल काढतात ते आमचं 3000 आणि लवकरात लवकर बिल जमा करावं. ही आमची सर्व गावकरी मंडळ तालुक्याच्या वतीने आमची इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर बिल काढावं.